नमस्कार, मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर क्रांती बायोटेकच्या फॉर्मवर संपूर्ण शेतकरी मायबापांचं सहर्ष स्वागत करतोय। मी आता जगातला अतिशय महागडा आंबा म्हणून ज्याची नावलौकिक आहेत तो तयोनो तिमांगो किंवा मियाझाकी म्हटला जातोय, जो जपानमध्ये त्याची अतिशय आणि जागतिक लेवलवर फार मोठी मागणी असलेला आंबा मी क्रांती बायोटेक फार्म हाऊसवर दाखवतोय। याची जी लागवड केलेली आहे या क्षेत्रामध्ये स्वतः क्रांती बायोटेकचं फार्मवर हे जे झाडं लावलेली आहेत, हे बघा, या झाडातलं आणि या झाडातलं अंतर फक्त 10 फीट आहे। प्रत्येक झाडातलं अंतर दाखवण्याचं मागचं माझं हे एकच आहे, 1-2 नव्हे मित्रांनो, या पण झाडाची सगळ्यात मोठी व्यावसायिक दृष्टिकोनातून शेती करण्यासाठी आणि शेतकऱ्यांना दाखवण्यासाठी आम्ही हे झाडं लावलेली आहेत। आम्ही ज्या काही गोष्टी देतो आहेत या वातावरणात तयार होणारे आहेत, सोबतच मित्रांनो याच्यावर येणारे कीड रोग याचं संपूर्ण टेक्निकल गायडन्स क्रांती बायोटेक देत आहेत। क्रांती बायोटेकचा फॉर्म हा चिमूर तालुक्यातील, चंद्रपूर जिल्ह्यामधील चिमूर तालुका, ताडोबा लगतच हा सगळ्यात मोठा फॉर्म आहे। आणि ह्या फॉर्मचं वैशिष्ट्य आहे, इथे जगातल्या जेवढ्याही व्हरायटी आहेत, कलरफुल मँगो असो किंवा ज्या आंब्याची फार मोठी जागतिक बाजारपेठेत मागणी असो, अशा सगळ्या आंब्यांच्या आम्ही इथे लागवडी केलेल्या आहेत मित्रांनो। आणि ते 1-2 झाडं नव्हेत, ते आम्ही व्यावसायिक दृष्टिकोनातून यासाठी लागवड केलेली आहे की या क्षेत्रातील लोकांना कळलं पाहिजेत की आज व्यावसायिक दृष्टिकोनातून जगात जी मागणी आहे ते झाडे जर आपण लावलेत तर भविष्यात शेतकऱ्यांना जो फायदा होणार आहे, अर्निंग वाढण्यासाठी, सोबतच अर्निंग सोबत शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा फायदा होईल तो म्हणजे जमिनीची व्हॅल्युएशन वाढेल, सोबतच त्याला सतत लागवड करायची वेळ येणार नाहीत आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून असल्यामुळे सतत त्याच्या हातात पैसा खेळता राहील। आणि ह्या सगळ्या गोष्टीची विचार करून क्रांती बायोटेकचे मुख्य व्यवस्थापक मी समीर कारेकर या क्रांती बायोटेकला स्थापन करण्यामागचा उद्देश एकच होता, तो म्हणजे इथल्या शेतकऱ्यांना व्यावसायिक शेतीचे धडे देणे, त्यांना तयार करणे मानसिकदृष्ट्या, आणि तयार झालेलं त्यांचा प्रत्येक प्रोड्यूस टेक्निकली गायडन्स देऊन तयार झालेलं प्रत्येक प्रोड्यूस कंपनी हे विदेशात पाठवण्यासाठी सक्षम आहेत। आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना अर्थकारणामध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचं कार्य क्रांती बायोटेक करते। आता ही ज्या व्हरायटी आहेत, या प्रत्येक व्हरायटीच्या मागचं प्रत्येक व्हरायटीला एक जिनोम्स आहेत। इथे आम्ही जे प्लॉट्स बनवतोय, 1-2 झाडं नाहीत मित्रांनो, तर प्रत्येक व्हरायटीचे आम्ही 100 ते 250च्या याच्यामध्ये लागवड केलेले आहेत। 1-2 झाडाची शेतकरी म्हणू शकते की काय हो, टाइमपास म्हणून आम्हाला दाखवताय, पण मित्रांनो आमच्या इथे प्रत्येक व्हरायटीचे हे झाडं हे 250-300च्या याच्यामध्ये आहेत, लागवड केलेले आहेत। बाकी नर्सरीवाले 1-2 झाडं ठेवतात आणि त्याचा मदर प्लांट म्हणून वापर करतात। मित्रांनो इथे पूर्णचे पूर्ण प्लॉट्स बनवलेले आपण, आणि जे प्लॉट्स बनवलेले आहेत त्याला जेव्हा सौंदर्याचं रूप येईल, झाडं आता लागवडी चालू आहेत आणि सौंदर्याचं रूप येईल, त्यावेळेस तुम्हाला इथे कळेल की ॲक्च्युली खरंच व्यावसायिक शेती म्हणजे काय हे स्वतःच्या डोळ्याने जेव्हा शेतकरी बघेल त्यावेळेस शेतकऱ्याचा डोळा पाण्याने भरून निघेल। कारण प्रत्येक विदेशी व्हरायटी ही भारतामध्ये तयार होऊ शकते। इथे फक्त आंब्याचे झाडं नाहीत मित्रांनो,
की नुसती आमराई बनवली बस झालेत. इथे प्रत्येक विदेशी फळ पिकं जे आपल्या वातावरणात तयार होऊ शकतात अशाची प्रत्येकाची लागवड आम्ही इथे करतोय. पण मी एक एक प्लॉट ह्याच्यासाठी दाखवतोय मित्रांनो की जो बघितल्यानंतर शेतकऱ्याला वाटेल तो स्वतः इथे येऊन बघू शकेल. पण मित्रांनो इथे फ्रीमध्ये आम्ही प्लॉट्स दाखवत नाहीत. कोणी आलंय बघून गेलं असं नसतंय. इथे पहिल्यांदा त्याचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन होईल, त्याला फीज भरावं लागतील आणि त्यानंतरच त्याला आतमध्ये प्रवेश दिला जाईल. कारण इथे जेवढे एक्झोटिक फ्रूट प्लांट्स आहेत, महागडे झाड आहेत, त्याच्यामुळे ते प्रत्येक झाडाची माहिती आमचे इथले एम्प्लॉईज सगळे सांगतील, समजावून सांगतील. त्याची लागवड, त्याला काय काय केलेलं आहे, सगळ्या गोष्टी इथे दाखवल्या जातील. आणि त्याच्यामुळे मित्रांनो अपॉइंटमेंट घेऊनच इथे या. फेब्रुवारी महिन्यापासून आम्ही शेतकऱ्यांसाठी दाखवू इच्छितोय. इथे आम्ही मेळावा घेण्याच्या प्लॅनिंगमध्ये आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना पीक पाहणी विदेशी फळ पिकांची इथे पाहायला मिळेल. आणि त्यासाठी आम्ही शेतकऱ्यांना मानसिकदृष्ट्या तयार करणं हे आमचं कर्तव्य आहे. क्रांती बायोटेकचं मी मुख्य व्यवस्थापक समीर कारेकर जे दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे तो प्रयत्न परिपूर्ण व्हावा आणि शेतकऱ्यांनी इथून पाहून गेल्यानंतर स्वतःच्या शेतामध्ये डेव्हलप करावा. इथे मी ज्या काही व्हरायटी आहेत त्या व्हरायटी त्या अंतरावर लावलेल्या आहेत मित्रांनो. आणि इस्रायल टेक्नॉलॉजी, ऑस्ट्रेलियन टेक्नॉलॉजी, स्पेन टेक्नॉलॉजी ज्या मध्ये झाडाची प्लांट पॉप्युलेशन मोठ्या प्रमाणात वाढवून उत्पादन घेतल्या जात आहे त्या पद्धतीने इथे आम्ही संपूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आता काही लोकांचं असं म्हणणं असतं